तुमच्या बोलण्यातून नेहमी येत असतं की राज्य क्लबच्या टीमने हे केलंय, राज्य क्लबची टीम ते हे करते आहे, किंवा राज्य क्लबच्या टीमला ह्या गोष्टींची अडचण आहे. टीम काय काय ताकद आहे, राज्य क्लबच्या टीमची काय ताकद आहे, किंवा स्वरूप काय नेमकं? राज्य क्लबच्या टीमचं हे विशेष आहे की सर्व स्तरातील मुलं, मी कॉलेजला आहे, मी शाळेमध्ये आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सीए आहेत, व्यवसाय करतायत, हे सर्व चांगल्या विचाराचे लोक हे आम्हाला येऊन ऑटोमॅटिक जोडतात आणि त्यातून हा झालेला समूह हा ग्रुप आहे. म्हणजे सर्वसामान्य घरातल्या मुलांपासून किंवा अगदी मूलभूत शिक्षण झालेल्या युवकांपासून ते सीए पर्यंतच्या उच्च शिक्षित लोकांपर्यंतची ही तरुणाई तुमच्याशी जोडली जाण्याचं कारण काय नाही? सत्ता नाहीये, कुठली संपत्ती नाहीये, कुठली ताकद नाही, मग असं अमित पवार मध्ये वेगळं काय आहे की मुलं तुमच्याशी जोडली जातात? खरं आहे, ते ऍक्च्युली ती ताकद आमच्या क्लबची आहे किंवा आमच्या ग्रुपची आहे. आमचा एक स्लोगन आहे, निर्धार निस्वार्थ समाजसेवेचा. क्या बात, क्या बात. आमच्यामध्ये तुम्हाला स्वार्थ कधीच दिसणार नाही, आणि कारण की मुलं जे पाहतात तेच अनुकरण करतात. जी चांगल्या विचाराची मुलं आहेत ना, ते आमच्यापासून कधी दूर जातात. एकदा आले त्यांना कळतं की इथं स्वार्थ नाहीये, पण इथे एक समाधान आहे. ते समाधान तुम्हाला आयुष्यभर मिळणार, तुम्हाला झोप चांगली लागणार, तुम्हाला नेहमी वाटणार की आपण काहीतरी चांगलं करतोय समाजासाठी, याची गॅरंटी आहे. त्यामुळे सर्वजण निस्वार्थीपणे काम करतात आणि निश्चित गॅरंटी आहे की तर साथ मिळेल आपल्याला, आपलं जगणं आणि यात सोपं मी होईल. आणखीन एक गोष्ट ऍड करेन की फक्त ती मुलं किंवा त्या व्यक्तीने जोडले गेले, त्यांचं कुटुंब पूर्ण जोडलं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण शिवजयंती होते तेव्हा त्यांचं पूर्ण कुटुंब तिथे स्वेच्छेने हजर असतं. तर राज्य क्लबच्या या कुटुंब कारणामध्ये तुमची काय भूमिका आहे, किंवा तुम्ही कशा प्रकारे जोडले गेलाय?